नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. म्हणाल तर अभिजित दिपके याच्या आंदोलनाचा पहिला प्रशासकीय बळी झालाय. घटना हरियाणातल्या रोहतकमध्ये आहे. अभिजितचं जंतर मंतर इथं जे आंदोलन झालं, त्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये एक कंत्राटी शिक्षिका सहभागी झाले होते आणि तिथे त्यांनी भाषण केलं. ते भाषण व्हायरल झालं आणि त्यानंतर तातडीनं प्रशासनानं दखल घेत त्या कंत्राटी शिक्षिकेला थेट निलंबित केलं. आता हे सगळं घडत असताना माझ्या मते काही नियम आहेत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, त्याचं उल्लंघन झालंय का? कारण सरकारने म्हटलंय की शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या विहित नियमाचं उल्लंघन झालेलं आहे आणि ते आम्ही त्यामुळं त्यांचं निलंबन झालं. सो योग्य आणि अयोग्य हे मी तुमच्यावरती सोडतो, पण नियम काय आहे ते पण सांगणं गरजेचं आहे, कारण ऑब्जेक्टिव्हली पत्रकारिता केली पाहिजे. अर्थात हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, पण त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. काय आहे की अभिजित दिपके भारतामध्ये आल्यापासून काल मी जेव्हा त्याच्या मुलाखतीसाठी गेलो तेव्हा मला प्लेन क्लोथ मधले, साध्या कपड्यातले बरेच पोलीस कर्मचारी तिथे दिसले. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये पण माहिती घेतली की अभिजित बद्दलची सध्या शासनाची भूमिका काय. तर मला असं दिसतं आहे की शासनाची भूमिका अशी आहे की ॲज लॉंग ॲज ते आंदोलन हिंसक होत नाही तोपर्यंत त्या आंदोलनाला परवानगी द्या, पण त्यासोबत अभिजितच्या प्रत्येक कृतीकडे सरकारचं लक्ष आहे. मला जेवढे इनपुट्स मिळाले त्याप्रमाणे प्रत्येक मिनिटाला अभिजित काय करतो, त्याला कोण भेटतं, अभिजितच्या कुठल्या मैत्रिणीने त्याला नवी मुंबईमध्ये सोडलं, अभिजितचा पासपोर्ट कुठे आहे, त्याच्या पासपोर्टची विचारणा झाली, अभिजितच्या पासपोर्टवरती त्याला डिपोर्ट केल्याची नोंद आहे का, वगैरे वगैरे. आता ही पण एक वदंत आहे की अभिजितला माहित आहे मला की काय त्याच्या संदर्भामध्ये कुठले तपशील पोलिसांना मिळवायचे. कारण मी काल पुण्यातलं जे आंदोलन महाराष्ट्राला आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना लाईव्ह दाखवलं, तर एक वेगळ्या प्रकारची उत्स्फूर्तता अभिजितच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मंडळीमध्ये होती. हे आंदोलन हे स्टेज्ड आंदोलन नाही, कुणी कुणाला बोलवलेलं नव्हतं, ना अभिजितला आम आदमी पक्ष, काँग्रेस किंवा तत्सम कुठल्या मंडळीचं पाठबळ आहे. अभिजितनं व्हिडिओ गेम खेळता खेळता, कारण माझ्याच व्हिडिओ मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं, त्याला ही कल्पना सुचली आणि ती कल्पना इतकी वेगळी रूप घेईल असं त्याला वाटलं नव्हतं. आणि मग त्याच्या या कल्पनेला ज्या वेळेला खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे असं लक्षात आलं की मग त्यानं भारतात यायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे तो भारतात आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये अभिजितला तरुणाईचा पाठिंबा मिळतो आहे असं दिसतंय. आणि अर्थातच कुठल्याही सरकारला स्वतःच्या व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. ते काँग्रेसचं सरकार असू दे नाहीतर भाजपचं, आणि हे तर एकदम एककल्ली कारभार करण्यासाठी प्रसिद्ध होत चाललेलं सरकार आहे. माझ्या मते नीटच्या संदर्भामध्ये सरकारनं योग्य ती दखल घेत धर्मेंद्र प्रधानांना तातडीनं पदावरून हटवणं गरजेचं होतं. ते केलेलं नाही. पण त्याच्यानंतरच ज्या पद्धतीच्या मुद्द्यांचा उहापोह वेगळ्या माध्यमामध्ये सुरू झाला, त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा होता तो CJP, काँग्रेस जनता पार्टी. आणि मग त्या आंदोलनामध्ये एक महिला शिक्षिका सहभागी झाल्यानंतर सरकारनं काय केलंय बघा. रोहतक मधल्या रैनकपुरा इथल्या शासकीय माध्यमिक विद्यालयामध्ये प्राथमिक अतिथी शिक्षिका, प्रायमरी गेस्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या सुलेखा दलाल यांचा समावेश आहे. 6 जूनला नवी दिल्लीतल्या जंतर मंतर इथं तरुणांच्या नेतृत्वाखाली जे एक मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं, या आंदोलनाचं नेतृत्व अभिजित करत होता. काँग्रेस जनता पार्टी संघटनेने हे आंदोलन बोलवलं होतं. हे आंदोलन मुख्यत्वे नीट परीक्षाचे पेपर जे लीक झाले त्या संदर्भातलं होतं, जे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. काल तर अभिजितनं या संदर्भातला युवकांचा जाहीरनामा जाहीर केला, ज्याच्यामध्ये पेपर लीक झाल्यानंतर लगोलग दुसरी तारीख असावी, पहिली तारीख असताना दुसरी तारीख द्यावी, पेपर लीक झाला तर 10,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं अनुदान द्यावं, तपास यंत्रणा कडक असावी, वगैरे वगैरे अशाच मागण्या त्यावेळेला होत्या. आणि आंदोलनामध्ये पद्धतशीर सुधारणा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती. आता काय झालं की श्रीमती दलाल यांनी जमलेल्या जनसमुदायासमोर एक जाहीर आवेशपूर्ण भाषण केलं. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की ही एक लढाई आहे, यावेळी ही करा किंवा मरा, डू ऑर डाय अशी लढाई आहे. आता जुरळांची आई मैदानात उतरली आहे.
आम्ही कोणत्याही गटाचा भाग नाही, आम्ही आमच्या मुलासोबत आहोत. आई ही संपूर्ण राष्ट्राची आई असते. आता त्यांचं हे भाषण इतकं इमोशनल होतं की ते व्हायरल झालं. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते पाहिलं गेलं, लोकांनी एकमेकांना शेअर केलं आणि मग हे व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग आली. सरकारनं म्हटलं की अरे हे कोण आहेत? मग लक्षात आलं की ह्या रोहतक जिल्ह्यातल्या कंत्राटी शिक्षिका आहेत की ज्यांना एक विशिष्ट मानधन सरकार देतं आणि मग सरकारनं त्यांना पूर्वलक्षी प्रभावानं 10 जूनला त्यांचा अधिकृत निलंबनाचा अर्ज जारी केला, आदेश जारी केला आणि 8 जून पासनं त्यांना निलंबित करण्यात आलं. ही प्रशासकीय कारवाई रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं झाली. प्रमाणित नियमानुसार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी DEEOनी हा आदेश जारी केला आणि राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी ज्या वेळेला DEO विजेंद्र होडा यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला ते म्हणाले की ही कारवाई केवळ कर्मचारी आचारसंहिता नियमाचं उल्लंघन केल्यामुळे करण्यात आलेली आहे. निलंबन आदेशामध्ये चौकशीच्या कालावधीमध्ये त्यांनी हेडक्वार्टरला राहावं, रोहतक ब्लॉक शिक्षण अधिकारी इथे राहावं वगैरे असं म्हटलं आणि मग श्रीमती दलाल यांचं पण माध्यमातलं जे काही म्हणणं आहे ते लक्षात आलं. त्या असं म्हणाल्या की मला निलंबित करण्याच्या आधी या संदर्भामध्ये कोणताही माझ्याकडे नोटीस पूर्वसूचना वगैरे दिली गेलेली नव्हती. माझ्या मते इथे खरं तर नियमभंग आहे दोन्ही पातळीवरती, म्हणजे दलाल यांच्या पातळीवरती पण आहे आणि सरकारच्या पातळीवरती आहे. आपण आधी दलाल यांच्या पातळीवरती काय नियमभंग झालाय आपण बघूया. आता बघा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हरियाणा सिव्हिल सर्व्हिस गव्हर्नमेंट एम्प्लॉई कंडक्ट रूल्स ते बांधिलेत, ते प्रत्येकाने पाळायचे असतात. नंबर 1, राजकारण आणि निवडणुकामध्ये भाग घेणं. सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचे सदस्य असण्यास किंवा त्याच्याशी संबंधित असण्यास सक्त मनाई आहे. त्यांना कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात मदत करणं, वर्गणी देणं किंवा भाग घेण्यास बंदी आहे. आता बघा, त्यात उल्लंघन काय झालं. दिल्लीला प्रवास करून एका राजकीय अर्ध राजकीय संघटनेच्या रॅलीत सक्रियपणे भाग घेऊन त्यांनी या तटस्थतेच्या नियमाचं उल्लंघन केलं असं सरकारचं मत आहे. प्रसार माध्यमाची संबंध आणि सरकारवरती जाहीर टीका, त्याचा नियम काय आहे. कोणताही सरकारी कर्मचारी सार्वजनिक माध्यमामध्ये किंवा व्हिडिओ स्वरूपामध्ये असे कोणतेही तथ्य किंवा मत मांडू शकत नाही ज्याचा परिणाम केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही चालू धोरणावर किंवा कारवाईवर प्रतिकूल टीका करणं असेल. आता याच्यात उल्लंघन काय झालं तर दलाल यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेच्या प्रशासकीय व्यवस्थेवरती थेट हल्ला चढवण्यात आला आणि त्यांनी एका विद्यमान केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचं व्हायोलेशन ऑफ रूल. परवानगीशिवाय मुख्यालय सोडणं आणि अनुपस्थिती. नंबर 3चा नियम आहे सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या रिपोर्टिंग ऑफिसरकडून पूर्व प्रशासकीय मान्यता आणि स्टेशनच्या रजेची मंजुरी घेतल्याशिवाय आपले नियुक्त स्टेशन, जिल्हा किंवा राज्य सोडता कामा नये. इथे त्यांनी DEO विजेंद्र हुडा यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जंतर मंतर नवी दिल्ली इथं जाण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना घेतलेली नव्हती किंवा रजा मंजूर केलेली नव्हती. नंबर 4चा नियम आहे सरकारी कर्मचाऱ्याला अशोभनीय असं वर्तन. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने नेहमीच पूर्ण सचोटी, कर्तव्यावरील निष्ठा राखली पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्याला अशोभनीय असं उल्लंघन त्यांनी करू नये. शोभा यांच्याबद्दल असं झालं की सरकार पगार देत असताना सार्वजनिक आंदोलनामध्ये करा किंवा मरा अशी टोकाची वक्तव्य त्यांनी केली. हे सरळ शासकीय सेवेच्या नियमाचं उल्लंघन आहे. ते दलाल यांनी केलंय, नो डाऊट. पण सरकारने पण एका नियमाचं उल्लंघन केलं. मुळामध्ये एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला निलंबित करत असताना त्याला नोटीस द्यावी लागते. त्या नोटिसीमध्ये त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं लागतं आणि मग त्याची सुनावणी घेऊन मग निलंबनाची कारवाई करावी लागते. पण असं आहे बहुधा की हरियाणामध्ये सरकार भाजपचं आहे. हे आंदोलन भाजपच्या मंडळींना वाटते की आपल्या विरोधातलं आहे. तशी भाषणं पण त्या आंदोलनामध्ये होतात. काल पुण्यातल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा रंगाबिल्ला असा उल्लेख करण्यात आला. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडू असं म्हटलं गेलं. त्यामुळं कुणी काही म्हटलं की हा पक्ष राजकीय नाही आहे, त्याची आणखी राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली नाहीये, पण पॉलिटिकल अजेंडा तर आहे. काही लोक तिथं असे पण होते जे म्हणत होते की नीटच्या संदर्भामध्ये अभिजितचे प्रश्न जे आहेत ते व्हॅलिड आहेत. अभिजितनं उपस्थित केलेल्या प्रश्नामध्ये तथ्य आहे, पण अभिजितनं या मुद्द्याशिवाय इतर मुद्द्यावरती का बोलावं. माझ्या मते मूळ मुद्दा जो होता अभिजितच्या बोलण्यातला तो नीट आहे आणि तो संवेदनशीलपणे सरकारने हाताळलेला नाहीये, याबद्दल काही प्रश्नच नाही. पण जे अण्णा आंदोलनामध्ये झालं की आंदोलन वेगळ्या मुद्द्यावर सुरू झालं आणि नंतर त्याचं एका राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं, जे एका प्रादेशिक पातळीवरचा एक यशस्वी राजकीय पक्ष ठरला.
तशी भीती सरकारला पण वाटत असावी आणि म्हणूनच सरकारनं एका शिक्षिकेचा तशा अर्थाने कारवाई करून बळी घेतलेला आहे. पण त्या शिक्षिकेनं नियमाचं उल्लंघन केलं आहे ही सुद्धा वस्तुस्थिती. सो थांबूया आपण इथे. अभिजितच्या आंदोलनाकडे सरकारचं आणि आमचं पण खूप बारकाईनं लक्ष आहे. त्यातल्या प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यासोबत पोहोचू त्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. थँक्यू.